शेतकरी होता, त्याचा बैल वारला होता. तर साहेबांनी त्याला तातडीने बैल घेऊन जायला सांगितलं होतं. तर आम्ही सगळेजण इथं आलोय धडगावला. त्या शेतकऱ्याला बी बैल विकत घेऊन दिलंय. त्याच्याशी 1 मिनिट बोलून घ्या साहेब. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब. राम 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 साहेब मिळाला बैल मला शिंदे खराब होत गई ना तू बोलो दा पिन बोलो दा थम खाने तू पुरो यहाँ खूप आभार मिली गई काय आवश्यकता आहे का तुम्हाला? अजून काही आवश्यकता आहे का साहेब विचारतायत. मैं होत गयो ना बोलो खराब होत गयो तू बोलो दा शिंदे साहेब मिली गयो ना बोलो दे खूप आभार है माहो. धन्यवाद धन्यवाद साहेबांचे आभार. राम 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 एकदम नमस्कार नमस्कार ठीक आहे. हो साहेब, हो, थँक्यू, आभारी. नेते विजूदादा पराडके यांना फोन केला आणि यांना सांगितलं की आपण त्या शेतकऱ्याची मदत केली पाहिजे. तुम्ही तातडीनं त्या शेतकऱ्याला एक बैल विकत घेऊन द्या. तर त्या शेतकऱ्याचा तपास करता त्या शेतकऱ्याला आज आम्ही धडगाव येथे बोलवलंय आणि एक बैल बाजारातनं घेऊन चांगला बैल त्या शेतकऱ्याला दिलाय. आणि त्या शेतकऱ्याची विचारपूस एकनाथ शिंदे साहेब तर कॅबिनेटला होते, पण श्रीकांत शिंदे साहेबांनी व्हिडिओ कॉलवरती त्या शेतकऱ्याची विचारपूस केली, बैल कसा वारला. आणि येणाऱ्या काळामध्ये पण काही शेतकऱ्याला मदत लागत असेल तर शिवसेना आणि सगळं परिवार शिवसेनेचं उपस्थित राहील असं आश्वासन शेतकऱ्याला दिलंय.